आता जिल्हाध्यक्ष म्हणून आता ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि खूप आव्हानात्मक जबाबदारी आहे आणि त्या पद्धतीत आता ती पार पडायच्या मागे लागू. तुमच्या जे आपापसात वाद चालू आहे त्यावर काय सांगाल, कसे तुम्ही त्यांना फेस कराल? सर, आपापसात वाद नाही आहेत, फक्त काय झालं जसं मी माझ्या भाषणात पण बोलले, भौगोलिकरित्या खूप लांब असल्यामुळे संवाद थोडा कमी होता. तो आता संवाद हे वाढवण्यासाठी म्हणून 2 जिल्हाध्यक्ष नेमलेत. काँग्रेस हे ऐतिहासिकरित्या आपण बघतो की जसं इंदिरा गांधीजींना प्राईम मिनिस्टर बनायची संधी ही काँग्रेस पक्षानेच दिली होती, तसंच खलिफे मॅडमला पण आमदार कोकणातून रत्नागिरी जिल्ह्यातून बरं, तसंच काँग्रेस पक्ष हा महिलेला नेहमी पुढे करतो आणि तशीच जबाबदारी एक मला मिळाली आहे. त्यामुळे मी पक्षाचे खूप खूप आभार मानते की एक चॅलेंज महिलांना हे करून म्हणजे पोर्ट्रे करून त्यांना म्हणजे पुटअप करणं जगापुढे हे काँग्रेस पक्षानेच केलेलं आहे. काँग्रेसमध्ये असलेले गटतट यामुळे काँग्रेसची फार मोठं नुकसान झालं आहे. यापुढे जे काही काँग्रेसची घोडदौड सुरू होईल हे गटतट विसरून सर्व कार्यकर्ते काय छताखाली येतील? साहेब, गटतट मी जसं तुम्हाला मगाशी पण मेन्शन केलं की संवाद जो होता तो भौगोलिकरित्या मोठा हे असल्यामुळे जरासा कमी झाला होता. तर आता म्हणून आम्ही पार्ट्स करतोय. आता पण तुम्ही बघितलं असेल की दक्षिण उत्तर वगैरे केलेलं आहे. काँग्रेस पक्षाला एक हे लक्षात आलं की आपल्याला आता ते जसं सिटी एक्सपांड होत आहे, एक्सटेंड होत आहेत आणि त्यामुळे खूप डेव्हलपमेंट वाढलेली आहे. तर त्यामुळे त्या ठिकाणापर्यंत पदाधिकारी पोहोचू शकत नाहीत. आता प्रत्येक ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त माणसांना पदं देऊन तिकडे रुजू करून ॲक्टिव्ह करायचा प्रयत्न करू. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असतील आणि त्यानंतर महानगरपालिका असेल. तर प्रामुख्याने आपल्याकडे नगरपंचायती, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकांचं फार मोठं आव्हान असणार आपल्यासमोर. कसं या निवडणुका आपण सामोरं जाणार आहात? सर, आता सर्व कार्यकर्ते जे आहेत ते आता ॲक्टिव्ह झालेले आहेत, नेहमी ॲक्टिव्ह होते, आता जास्त ॲक्टिव्ह होतील. नवीन लोकांच्या आम्ही नियुक्त्या करू आणि आपण बघताय की भाजपला आणि सरकारला आता किती लोक त्रस्त झालेले आहेत. महायुती सरकार असेल नाही तर भाजप सरकार असेल, त्यामुळे लोकांना एक बदल हवा आहे. पब्लिक तिकडेच आहे, फक्त आता आम्ही त्यांच्यापर्यंत पोचणार. आणि मी तुमच्या पण माध्यमांचे खूप खूप धन्यवाद मानते की तुम्ही इकडे आलात आणि आमची दखल घेतलीत आणि लोकांपर्यंत तुम्ही हे नक्की पोचवा आणि त्या पद्धतीने आम्ही लोकांची कामं वगैरे करू आणि सर्व लोकांमध्ये इन्व्हॉल्व होऊ. एक समस्या आहे, गणेशोत्सव जवळ आला आहे. आपण चिपळूणवरनं मुंबई गोवा महामार्गाने रत्नागिरीत आलात. रस्त्याची अवस्था अतिशय सुंदर आहे, याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असेल. चाकरमानी देखील येत आहेत, परंतु गेले 15 ते 16 वर्ष महामार्ग रखडलेला आहे. आता एक जबाबदारीचं पद आपल्याकडे आलं आहे. चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी काय आंदोलन आपण करणार आहात? हो सर, नक्कीच आम्ही लोक आंदोलन घेऊ आणि आम्ही हे बघू की रत्नागिरीचा प्रवास लोकांना, चाकरमान्यांना तो सुखाचा जावा म्हणून त्यामुळे ठेकेदारांनी लवकर कामं करावी ह्या गोष्टीची आम्ही नक्कीच दखल घेऊ आणि सरकार देखील म्हणजे प्रशासन देखील आम्हाला सहकार्य करेल ह्याची आम्ही दखल नक्कीच घेऊ. नाही तर आम्ही आंदोलन नक्कीच पेटवू. लोकांचे विविध प्रश्न आहेत, काँग्रेस पुढे रस्त्यावर उतरताना दिसत नाही, आगामी काळात दिसेल का? हो सर, आता आम्ही नक्कीच रस्त्यावर उतरू. जसे आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी भारत जोडो यात्रेमध्ये जसे फिरत होते त्या पद्धतीतच आता आम्ही रत्नागिरी जिल्ह्यात देखील फिरणार आहोत, प्रत्येक ठिकाणी फिरणार आहोत. तर त्यामुळे तुम्ही नक्कीच हे पुढचं चित्र वेगळं असेल, पुढच्या वेळेला आपण भेटू तेव्हा ही मी तुम्हाला ग्वाही देते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.